आज आपण एक लिमिट चॅप्टर 11 बेस आहे त्याच्यातला एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघू. पर्टिक्युलरली हा जो क्वेश्चन आहे तो फॅक्टर मेथडचा आहे. लिमिट x टेंड्स टू 4 x क्यूब मायनस 8x प्लस 16 रेज टू 9 अपॉन x स्क्वेअर मायनस x मायनस 12 रेज टू 18. हे जे ऑप्शन पण आहेत तर ते आपण आता सॉल्व करू. तर आता इथं बघा, लिमिट x टेंड्स टू 4 एक क्वेश्चन आहे. x क्यूब मायनस 8x प्लस 16 minus 8x plus 16 raised to 9 upon x square minus x minus 12 raised to 18 minus x minus 12 raised to 18. तर आपण याला काय करू, याच्यातनं x कॉमन काढू. x म्हणजे हे तर x स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 आणि रेस्ट टू 9 आहे, त्याला 9 सेपरेट करता येतं. फक्त x इथे 16x आहे, हे 16x x कॉमन काढू म्हणजे x स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 रेस्ट टू 9 अपॉन x स्क्वेअर मायनस x फॅक्टर मेथडनं सॉल्व करतोय मायनस 12 रेस्ट टू 18. तर लिमिट x टेंड्स टू 4. आता आपण याचे फॅक्टर पडू. x रेस्ट टू 9 एक कम्प्लीट स्क्वेअर आहे, x मायनस 4चं होल स्क्वेअर आहे, परत त्याचं 9 आहे. x स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 म्हणजे x मायनस 4 स्क्वेअर आहे आणि त्याचं 9. परत त्याचे फॅक्टर पडू. x मायनस 4x प्लस 3 रेस्ट टू 18 आहे. इथं आपल्याला 18 घेता येतं सेपरेट 18. आता इथं पहा, लिमिट x टेंड्स टू 4 x रेस्ट टू 9 into x minus 4 raised to 18 x minus 4 raised to 18 upon x minus 4 raised to 18 into x plus 3 raised to 18. हे कॅन्सल करायचं. कारण हा प्रॉब्लेम जो आहे ना, लिमिट x टेंड्स टू 4 जर असेल तर x मायनस 4ची टर्म जोपर्यंत कॅन्सल नाही होत तोपर्यंत आपल्याला याचं लिमिट फाइंड नाही करता येत. आता आपण लिमिट ठेवू शकतो. हे 4 रेज टू 9 x इज इक्वल टू 4 घेतलं तर 4 रेज टू 9 आणि 4 प्लस 3 7 रेज टू 18 7 रेज टू 18. थोडक्यात काय तर आपण फॅक्टर पाडून सॉल्व केलं. थोडं दिसायला कॉम्प्लिकेटेड दिसते क्वेश्चन, पण ते सिम्पल आहे. एक्स कॉमन काढा, परत एक्स मायनस 4चं स्क्वेअर घ्या, स्क्वेअरचं 9 केलं तर 18 होतं. त्याचे फॅक्टर पाडा, एक्स मायनस 4x प्लस 3 त्याला 18 घ्या, एक्स मायनस 4 to 18 कॅन्सल करून लिमिट करा. आपल्याकडे त्याचा ऑप्शन पण आहे 4 to 9 अपॉन 7 to 18. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे.